ज्ञान बात तुकाराम बोला, भजन कीर्तन ज्ञान बात तुकाराम म्हणा ना. ज्ञान बात तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना. महाराष्ट्राला फसवताय सोंग आलेपणा करून, सोंग दाखवून, ढोंग दाखवून. तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट. अनावघड करा दम असेल तर तुमच्यामध्ये. ठेवा सभागृहाच्या पुढे, ठेवा पटलावर. दम असेल तर ठेवा. ज्ञानभाग करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला. चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय. मैत्रिणींनो, मी जर तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रातल्या अशा एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं नाव सांगा की जो खूप प्रामाणिक आहे, चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही आणि धडाकेबाज कामगिरी करणारा आहे, तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजे तुकाराम मुंढे. आणि ह्या तुकाराम मुंढे यांची 19 वर्षामध्ये 21 वेळा बदली झालेली आहे. म्हणजे जवळपास वर्षाच्या आतच या अधिकाऱ्याची बदली होत गेलेली आहे. आता इतकी बदली का होते? कारण अधिकारी जेव्हा प्रामाणिकपणे काम करणारा असतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना, इतर अधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना त्रास होतो आणि त्यांना त्यांचे जे काही धंदे आहेत चाललेले असतात ते इथे हा अधिकारी खपवून घेत नाही असं वाटल्यामुळे अशा अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश निघत असतात. तसंच तुकाराम मुंढे यांच्या बदल्या होत आलेल्या आहे आणि आज हा मुद्दा विधिमंडळामध्ये उपस्थित केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर चांगलेच ओरडायला लागले, खूपच सडकले या सरकारवर, महायुतीच्या सरकार. ते असं म्हणाले की तुम्ही इतकं ज्ञानबा तुकाराम करता, ज्ञानबा हरी तुकाराम घरी. तुम्ही ज्ञानबा हरी करता आणि तुकाराम नावाच्या या अधिकाऱ्याला तुम्ही घरी पाठवता, सारखं बदली करवता. तर हे जे आहे तुमचं वागणं एकदम चुकीचं, दुटप्पी आहे, ढोंगी सरकार आहे. इतके काय शब्द त्यांनी या सरकारसाठी वापरलेले आहेत. यांचं म्हणणं असं होतं की ह्या सरकारने मुंबईची खूप मोठी जमीन जी आहे ती अदानीच्या घशात घातलेली आहे. फार कवडीमोल भावामध्ये यांनी धारावीची 500 एकर जमीन अदानीला देऊन दिलेली आहे. दुग्धशाळेची जमीन सुद्धा या सरकारने अदानी, पशुसंवर्धन आणि महसूल विभाग यांना दिलेली आहे. या 8.5 एकर जमिनीची किंमत जवळपास 20,000 कोटीपेक्षा जास्त होती आणि ती कवडीमोल भावामध्ये अदानीला दिलेली आहे या सरकारने, असा त्यांनी आरोप केला. आणि तसं म्हटले की ही जमीन त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून या गोष्टीला विरोध करत होते ते म्हणजे तुकाराम मुंढे. कारण की तुकाराम मुंढे जे आहेत ते पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव म्हणून त्यांचं जे आहे ते पद होतं, पण याला विरोध केल्यामुळे त्यांची जी आहे ती बदली आता त्यांनी या सरकारने केलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी आजच्या भाषणामध्ये केलेला आहे. तुम्ही त्यांचं हे भाषण पाहून घ्या, ऐकून घ्या. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी अजून एक उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे ते असं म्हणाले की हे जे भाजपमधले एक आहेत ना नेते की ज्यांना स्पष्ट बोलता येत नाही, त्यांनी नाव नाही घेतलंय, स्पष्ट बोलता येत नाही असे एक नेते आहेत आणि त्यांनी म्हटलं होतं की ही आम्ही मिठागराची जागा जमीन देणार नाही, पण त्यांनी ती पण द्यायचा जो आहे तो आदेश काढलेला आहे. तर मला एक कळलं नाही की त्यांनी कोणत्या नेत्याचं नाव घेतलं असेल. असे कोणते बीजेपी मधले नेते आहेत ते भाषण तुम्ही एकदा नीट ऐका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मूर्ख म्हणून महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या. मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय, त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय, राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात. अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे, ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी, हे 2 प्रकरण आले, उद्या पुन्हा 2-4 प्रकरण, एक प्रकरणाची यादी काय. आज SRF सगळ्या म्हणजे MSRDC पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत. चोरांचा बाजार भरलाय, लुटारूंचा बाजार भरलाय. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे, महानगरपालिका साफ केली जात आहे. मुंबई सगळी विकली जात आहे, बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे. अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचा? आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. काल अध्यक्ष महोदय, आजचा नुकताच आलेला एक GR, त्यामुळे सभागृह सुरू असताना ही जी माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते, खोटं नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते. अध्यक्ष महोदय, दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5
हेक्टर जागा अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली अध्यक्ष महोदय. या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे. 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या. कोण लागलाय? हा कोणाचा पोशिंदा आहे? हा कोणाला किती पैसे देतोय? तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात, आपण वाचवा मुंबईला. सर्व मुंबई घशात घालताय. रोजपणे मुंबई लुटली जात आहे. कोण वाचवेल या मुंबईला अध्यक्ष महोदय? या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी 550 एकर जागा दिली. त्यानंतर अध्यक्ष महोदय 1203 एकर जागा. यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात 1 इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली. मिठागराची जागा 1 इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय. आणि भाजपच्या नेत्यांनी, ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता, जरा तोतळत बोलतो असा नेता, त्यांनी सांगितलं 1 इंचही नाही. पण या मिठागराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा घेतात घेतली. अध्यक्ष महोदय, मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत.